रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरातील डायगली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक लखन चौगुले, अंबादास धोत्रे, अनिल अभंगराव, भाजप किसान मोर्चाचे सचिव माऊली खळणवर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, संजय ननवरे, कृष्णा कवडे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच माहितीचे स्थानिक पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले. कारण आज काय झालंय, अजून 2-3 सभा आहेत. सगळीकडेच लोकांची इच्छा आहे मी यावं, आमदारने यावं. त्यामुळं आम्ही ऍडजस्ट करत चाललोय. 5 मिनिटं मी बोलायचं, पुढं जायचं, त्याने मागणं यायचं, करून मला पुन्हा अजून भाळवणीला सभेला जायचं. 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, शेतकरी संघटना या सर्व मित्र पक्षाचे उमेदवार ज्यांची खूण आहे कमळ, ते सन्माननीय समाधानजी आवताडे साहेब. या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील एकापेक्षा एक सगळे दिग्गज. आणि एकाचं नाव घेतलं आणि दुसऱ्याचं नाही घेतलं तर पुन्हा दादाला अडचण व्हायची. त्यामुळे सगळे मान्यवर उपस्थित भगिनी, बंधू, तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या 20 तारखेला आपण आपला लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी निवडून पाठवायचा आहे. आपण सगळ्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 2021च्या निवडणुकीमध्ये, पोटनिवडणुकीमध्ये समाधान दादांना चांगल्या मताधिक्याने आपण त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं होतं. 3-3.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी त्यांना मिळाला. 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 वर्ष सरकार विरोधी पक्षाचं होतं. पण जेव्हा परत एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार या राज्यामध्ये आलं, तर मोठ्या प्रमाणात विकास निधी किंवा कामं या ठिकाणी करण्याचं काम समाधान दादांना करता आलं, याचा सगळ्याला आपल्याला आनंद आहे. मित्रांनो, ही निवडणूक आवताडेंना आमदार करायचं का कोणाला आमदार करायचं ही महत्वाचं नाही, तर ही निवडणूक आहे उद्याचं राज्य कोणाच्या हातात द्यायचं. कोणतरी आमदार होतच असतं दर निवडणुकीत, पण आमदार म्हणून गेल्यानंतर जर त्याच विचाराचं सरकार जर राज्यात नसेल तर जी स्वप्न तुम्ही आम्ही सगळे माता भगिनी वडीलधारी तरुण बघतोय ते स्वप्न पूर्ण करता येणार नाही. समाधान दादा असतील, आम्ही असू, आम्ही निमित्त आहे कोणतरी. तुम्ही काय सगळे 3.5 कोटी लोक जाऊन काय राज्याचा मुख्यमंत्री निवडू शकत नाही. तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पाठवता. त्यामुळे ही निवडणूक दादासाठी महत्वाची नाही, तर ही निवडणूक तुमच्यासाठी महत्वाची आहे. आपण बघितलं 2 वर्षाच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कामाचा वेग आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर असणाऱ्या कामाचा वेग, दादा ते सविस्तर सगळं सांगतील. 2014 साली मित्रांनो आपण एक निर्णय घेतला देशानं
आणि मोदी साहेबांना ह्या ठिकाणी देशाचं प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं. 1950 सालापासून 1924 साला 2024 सालापर्यंत जवळ 74-75 वर्ष झाली. सरकार येतात जात आहेत, मुख्यमंत्री प्रधानमंत्री होत आहेत, पण देशातले प्रश्न आहेत मूलभूत ते प्रश्न आहेत तसेच आहेत. आजही या देशातला सामान्य नागरिक काय मागतोय? राहायला घर मागतोय, प्यायला पाणी मागतोय, रस्ता मागतोय, दिवाबत्तीची सोय मागतोय, चांगलं आरोग्याची सुविधा मागतोय, चांगलं शिक्षण मागतोय, शेतीला पाणी मागतोय, शेतीला कायमस्वरूपी वीज मागतोय, शेतमालाला भाव पाहिजे. 1950 साली जे प्रश्न होते तेच प्रश्न थोड्या बहुत फरकाने आज सुद्धा अस्तित्वात आहे. ते कशामुळं घडलं तर 1950 सालापासून जर आपण आतापर्यंतच्या निवडणुका किंवा जर सरकार बघितली, निवडणुका आल्यानंतर वर्षभर अगोदर वेगळे एक नॅरेटिव्ह या ठिकाणी मांडलं जायचं, एक नीती अवलंबिली जायची आणि मग धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावावरती आपल्यामध्ये भाग करायचे आणि राजकारणाची पोळी भाजून घेतली जायची आणि निवडणुका लढल्या जायच्या. नेमकं ज्या वेळेस तुमचा लोकप्रतिनिधी निवडून देत असताना तुम्ही माझ्या रस्त्याचं काय, माझ्या पाण्याचं काय, माझ्या आरोग्याचं काय, माझ्या रोजगाराचं काय, हे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी मांडायला पाहिजे त्यावेळेस ते प्रश्न बाजूला पडतात आणि आपण मग धर्मावरती, जातीवरती लढतो. निवडणुका पार पडतात आणि पुन्हा आपल्याला जाग येते की आपलं काहीतरी चुकलंय. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ह्या ठिकाणी आज 14ला मोदीजींना निवडून दिलं, 19ला मोदीजींना निवडून दिलंय आणि 2024ला पुन्हा एकदा या देशानं मोदीजींना निवडून दिलंय. ठीक आहे, तुमच्या माझ्या एखादा खासदार विरोधात गेला असेल, नाही असं नाही, पण हा देश आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडं ओरिसा पासून नॉर्थ ईस्ट पासून इकडे गुजरात पर्यंत 300 खासदार एक माणूस 3 वेळा निवडून आणतोय. नगरसेवक व्हायचं म्हणलं तर आमची दमछाक होती. कोणाकोणाच्या पाया पडावं लागते, काय काय ओरडायला करावं लागते, खरं आहे का नाही? 300 खासदार निवडून आणायचे आणि देश चालवायचा आहे. बरं, एक देश नाही, 6 धर्म आहेत, 6000 जाती आहेत, 3,500-4,000 बोलीभाषा आहेत. अशा अवस्थेमध्ये या देशाला नेतृत्व देण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदी जेव्हा सत्तेवरती आले त्यांच्या पुढे त्यांनी जे लाल किल्ल्यावरनं भाषण केलं त्या भाषणात त्यांनी सांगितले की 50-60 वर्षाचा बॅकलॉग मला भरून काढायचा आहे. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस 8 कोटी लोकांना राहायला घर नव्हतं ह्या देशामध्ये. 8 कोटी कुटुंबाला, म्हणजे एका कुटुंबात 4 ते 5 माणसं पकडली तर किती झाले? 8×5 40 कोटी लोक हे झोपडीमध्ये ज्याला स्वतःचं घर नसलेल्या अवस्थेत राहत होते. 130 कोटी लोकांचा देश आहे. फक्त 12 कोटी लोकांना नळाचं पिण्याचं पाणी मिळायचं शुद्ध. याच्यामुळं तुमचं माझं सगळ्याचं आरोग्य बिघडतं. सगळ्याचं कारण काय तर घाण पाणी. 12 कोटी लोकांना फक्त नळाचं पाणी मिळायचं, 118 कोटी लोकांना पाणी मिळत नव्हतं. या देशामध्ये 13 कोटी लोकांना घराला शौचालय नव्हती. सकाळी दिवस उजडायच्या अगोदर किंवा दिवस मावळल्यानंतर, अंधार पडल्यानंतर त्या लोकांच्या घरातल्या माया बहिणींना त्या ठिकाणी शौचालयाकरता बाहेर जावं लागायचं. ही वास्तव ह्या देशामध्ये होतं. 30 कोटी लोक सकाळी तरी जेवायचे किंवा संध्याकाळी तरी जेवायचे. एक वेळ जेवून कसं तरी जगत होते. 21,000 गावामध्ये लाईट कसली असती हे त्या लोकांना माहित नव्हती. 21,000 गावं अशी होती या देशामध्ये. म्हणजे सगळं बदलायचं होतं. मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, निसर्ग सगळं देतंय, पण आपण देऊ शकलो नाही. आणि मोदीजींनी सांगितले की मला हे बदलायचं आहे. त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये 4 कोटी घरं बांधून दिली. 4 कोटी घरं बांधली आपल्या देशामध्ये. 11 कोटी शौचालय उभा केली.
आता जलजीवन मिशनची योजना चालू आहे, त्याच्यामध्ये ह्या देशातल्या 60 कोटी लोकांना नळाचं पाणी द्यायचं प्रयोजन सुरू आहे, नियोजन सुरू आहे. 3 लाख कोटी रुपयाची योजना आहे. 1 लाख किलोमीटरचे रस्ते या देशामध्ये बांधले गेले. शेतकऱ्याला पेन्शन द्यावं म्हणून गेली 50 वर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करत होते, पण कुठल्याही सरकारनं शेतकऱ्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली नाही. मोदीजींनी ही भूमिका घेतली. वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायचे. 12 कोटी शेतकरी आपल्या देशामध्ये आहेत की जे राबतायत, स्वतः कष्ट घाम घालतायत, कष्ट करतात आणि आपल्याला 2 वेळचं अन्न आपल्याला त्या ठिकाणी देतात. पण त्या शेतकऱ्याचा कुठलाही सन्मान ह्या देशामध्ये होत नव्हता. अशा 12 कोटी लोकांना रुपये 6,000 दरवर्षी असे 72,000 कोटी रुपये देण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारनं केलेलं आहे. देशाची सुरक्षा केली. काश्मीरचं सगळं अतिरेकी मोडून काढले. हे सगळं करत असताना राज्यामध्ये सुद्धा अनेक चांगल्या योजना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्या सरकारनं राबवल्या. सगळ्यात चांगली योजना कुठली होती? लाडकी बहीण योजना. येते का पेन्शन? सन्मान. पेन्शन नाही. लाडक्या बहिणीला भाऊबीज मिळते का नाही मिळते? मिळत नाही. ती हात खाली करा, मिळते त्याने हात वर करा. लाजू नका. काय सन्मान आहे तुमचा? ती भाऊबीज आहे. उपकार करत नाही सरकार. सरकारचं काम आहे गरिबाला मदत करणं. त्याला घर नाही त्याला घर देणं, चांगलं पाणी देणं, चांगले शौचालय देणं, चांगलं आरोग्य सेवा देणं. 2.5 कोटी महिला ह्या लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये सरकार दरवर्षी देणार आहे. त्याची जवळजवळ 7,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जमा झालेला आहे. महिलांसाठी एखाद्या घरातली जर महिला गर्भवती असेल, प्रेग्नंट असेल, तर ती कुपोषित राहू नये. तिच्यापासून होणारा मुलगा किंवा मुलगी असेल ती चांगली जन्माला यावी म्हणून सरकार महिन्याला 5,000 रुपये, वर्षाला त्या बाळणपणाच्या काळात 5,000 रुपये भत्ता देते. निर्वाह भत्ता, पोषण भत्ता. कारण काय, तर ती चांगली, जर तिला जर चांगलं खायला मिळालं तर तिच्या गर्भात होणारा पुढचा या देशाचा नागरिक हा सक्षम असेल, चांगला असेल. तिथून सरकार काळजी घ्यायला लागलेला आहे. जन्माला मुलगी आली, तिच्या नावावर बँकेत पैसे आहेत, तिला लाख रुपये त्या ठिकाणी बँकेत जमा होणार आहे, 18 वर्षी मिळणार आहे. शाळेत गेली, शाळा फुकट आहे, कॉलेज फुकट आहे, मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगला गेली, सगळा खर्च सरकार करतंय. 21 वय पूर्ण झालं की लाडक्या बहिणीची योजना सुरू झाली. 65 वर्षाच्या पुढे महिला गेली, तिला वयश्री पेन्शन योजना आहे. एखाद्या महिला उद्योग करणार असेल तर तिला 5 लाखापर्यंत कर्ज माफ आहे, बिनव्याजी कर्ज आहे. या देशामध्ये 10 कोटी महिला आहेत ज्यांना बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये, 9 लाख कोटी रुपये, तुम्ही गुगलवर जावा, माहिती घ्या सरकारच्या कागदपत्रात, 9 लाख कोटी रुपये या देशातल्या महिलांना मोदी सरकारनं बचत गटाच्या माध्यमातून दिलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्योग करा, तुम्ही पुढे जावा, स्वतःच्या पायावरती उभा राहा. महिलेला स्वाभिमानी देण्याचं आणि सक्षम करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून टाकलेलं आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटरीला इथनं पुढे बिल नाही. वीज फुकट नाही आहे, विजेला पैसे पडत आहेत, पण तुम्हाला जे बिल येणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे एकूण बिल 12,000. सरकारनं भरलेले पैसे 12,000, शेतकऱ्यांना भरावयाचे पैसे 000. या देशातल्या प्रत्येक घराला पुढच्या 5 वर्षामध्ये 300 युनिट पर्यंतची लाईट फुकट देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. फुकट कसं, तुमच्या घरावरच सोलरची लाईट बसवणार आहे. ती लाईट MSEB ला द्यायची आणि MSEB ने लाईट तुम्हाला द्यायची. संध्याकाळी दिवसभर आपण लाईट तयार करायची, MSEB ला द्यायची, आणि संध्याकाळची लाईट तुम्हाला जी लागते ती MSEB फुकट देणार आहे 300 युनिट पर्यंत. 300 युनिटच्या पुढे आलं तुम्हाला पैसे लागणार.
एसटी मध्ये 50% सवलत आहे. एवढंच नाही तर एखादी जर तरुण मुलगी शिकली असेल आणि तिला परदेशात जायचं असेल, मुलगा असेल मुलगी असेल, तर राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार तिला शिष्यवृत्ती देतंय. कारण गरीब काय त्या मुलीला परदेशात पाठवू शकत नाही. शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे माहित आहे तुम्हाला? किती आहे दिलीप? 40 लाख रुपये. तुमच्यातली एखादी जर मुलगी कोणाला परदेशात जायचं असेल तर सरकार तिला 40 लाख रुपये शिष्यवृत्ती देतंय, डॉक्टरेट होण्याकरता, शास्त्रज्ञ होण्याकरता, शिकण्याकरता. गेल्या 2 वर्षामध्ये अशा असंख्य मुली परदेशात गेलेल्या आहेत. पण दुर्दैवाने या गोष्टी आपल्या पुढे येत नाही आणि त्या आणण्याकरता म्हणून या निवडणूक आहे. म्हणून ही निवडणूक मगाशी म्हणत तसं की दादाच्या भवितव्याची, आमच्या भविष्याची नाही, तर ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे. पण आपल्याकडे म्हण आहे की पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा पाहिजे, म्हणजे जेवायला बरोबर मिळतं. मी नेहमी सांगतो मोदी सरकार वाढपी आहेत, ते ओळखीचे असणारं सरकार या राज्यात आलं पाहिजे, तर या राज्याला पैसा मिळणार आहे. आणि मग ते सरकार आणायचं असेल तर समाधान दादा इथून निवडून गेले पाहिजे. तुम्ही म्हणताल तुम्ही काहीतरी थप्पा मारताय. 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. आदरणीय पवार साहेब त्या सरकारमध्ये मंत्री होते. त्या 10 वर्षामध्ये ह्या राज्याला केंद्राकडून 1,10,000 कोटी रुपयाचा निधी आला होता. किती आला होता? 1,10,000 कोटी. 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. या 10 वर्षामध्ये आपल्या राज्याला पैसे आले 10,50,000 कोटी. 10 पट. कशाच्या जीवावर ही 45,000 कोटी रुपये तुम्हाला देते सरकार? विजेचं बिल 10,000 कोटी कशा जीवावर सरकार भरतंय? 40 लाखाप्रमाणे हजारो मुला मुलींना शिक्षणाकरता पैसे सरकार कशामुळे देतंय? 80 कोटी लोकांना गेली 2 वर्ष आणि पुढची 5 वर्ष रेशन फुकट आहे. कशाच्या जीवावर सरकार देतंय? उद्या निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, कशाच्या जीवावर सरकार करणार आहे? काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणल्यानंतर सरकारचं दिवाळ निघल, तिजोरीत खडखडाट होईल. 2 हप्ते गेले, कोर्टात माणसं पाठवली, कोर्टाने फेटाळलं, चपराक लावली. आता 7,500 रुपये जमा झाले, दिवाळी चांगली झाली, व्यापारी खुश आहेत. आता काँग्रेसनं जाहीरनामा काढलाय की हे 1,500 देते, आम्ही आता 3,000 देऊ. खटाखट खटाखट. म्हणजे ह्यांच्या 1,500 असते तर दिवाळखोरी निघत होती आणि ह्यांच्या 3,000 काय होणार आहे? म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकांना न्यायचं, निवडणुकीच्या काळात मतं मिळवायची, अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह गेल्या लोकसभेला या ठिकाणी मांडलं गेलं. मुस्लिमांना भडकवलं गेलं. म्हणजे मोदी सरकार आलं तर तुम्हाला पाकिस्तानात जावं लागेल. अटल बिहारी सरकार होतं जवळजवळ 7-8 वर्ष. मोदीजी आता सरकारमध्ये 11 वर्ष आहेत. या 18 वर्षामध्ये मला एक मुस्लिम दाखवा बांधव असा की ज्याला या देशातनं परदेशात जावं लागलंय, देश सोडून. एक दाखवा आहे तुमच्या गल्लीत कुठं? कधी पंढरपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडले? कधी आपण सगळे हिंदू आहोत, आपण कधी कुठल्या मुस्लिमाला संरक्षण दिले का त्रास दिलाय? एकही घटना दाखवा मला इथं, कारण हे घडूच शकत नाही. तशी संस्कारच आपल्यावरती नाही. पण वेगळं नरेटिव्ह मांडलं आणि मुस्लिमांना भडकवलं गेलं. दुसरं नरेटिव्ह मांडलं की मोदींनी घोषणा केली अबकी बार 400 पार. ते म्हणले 400 पार कशाला पाहिजे, 275 झाले की सरकार बनतंय. आता सुद्धा आम्ही म्हणतोय या वर्षी आमचे सरकार येणार आहे, 180 जागा निवडून येणार आहे. सकाळी अजितदादांनी सांगितलं आज मोहोळच्या सभेमध्ये. मग 180 येणार आहे म्हणजे काय, आम्ही कुणाला बाहेर काढणार आहे? कुणी सुद्धा म्हणताना म्हणतो की मी निवडून येणार आहे, माझी एवढे मेंबर येणार आहेत, माझी एवढे आमदार येणार आहेत, सहज म्हणतात कुठलाही पक्ष. पण त्याचं नॅरेटिव्ह असं मांडलं त्याने
की 400 कशा करता पाहिजे तर संविधान बदलायचं, दलित समाजाला भडकवलं. या देशातला कुठलंही राज्य, कुठलाही मंत्री, कुठलाही पंतप्रधान, कुठलाही मुख्यमंत्री या देशाचं संविधान बदलू शकत नाही. मला आश्चर्य वाटतं की राहुल गांधी आता महाराष्ट्रात फिरतायत, सभा घेतायत आणि सांगतायत की महाराष्ट्रामधलं हे महायुतीचं सरकार विजय करू नका. का करू नका? तर म्हणले ह्यांना संविधान बदलायचं. आता इथं आमदार आहेत, त्यांना विचारतो तुम्हाला संविधान बदलायचा अधिकार आहे का? इथं MA झालेली मुलं असतील, शिक्षलेली मुलं असतील, राज्यशास्त्र घेऊन आहेत का कोणी? कुठल्याही विधानसभेला कुठलाही कायदा करायचा असेल तर संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करता येत नाही. संविधान बदलायचं सोडा, निवडणूक विधानसभेची आणि सोमवार राहुल गांधी सांगते संविधान बदलायचं. संविधानाचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही. पण एक जी प्लेट अडकली आहे लोकसभेला त्या विषयाच्या बाहेरच जात नाही. CAA कायदा आणला म्हणले मुस्लिमांना भडकवलं. CAA काय कायदा होता? ज्याचे वडील, ज्याचे आजोबा, ज्याचे पणजोबा भारतामध्ये आहेत, पण जी व्यक्ती भारताच्या बाहेर गेली आहे परदेशामध्ये, तिथल्या देशातले जर त्याला भारतामध्ये यावं वाटलं सगळं सोडून किंवा तिथल्या काही परिस्थितीमुळे त्याला भारतात यायचं असेल तर त्या माणसाला भारताचं नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे. तुमच्यातलाच कोणी भाऊबंद भारताबाहेर गेलेला आहे, ती माघारी यायचं म्हणलं, द्यायचं का नाही द्यायचं? होय पावले सर, तोच कायदा आहे. श्रीलंकेमध्ये अराजक माजलं, तिथला राष्ट्रपती पळून गेला परदेशामध्ये, तिथल्या भारतीयांना, तमिळ लोकांना भारतात यावं लागलं. काल बांगलादेशमध्ये अराजक माजलं, तिथला पंतप्रधान पळून गेला, जगात त्याचं विमान कोणी उतरून घेईना. राष्ट्र आहे मुस्लिम, मुस्लिम राष्ट्राचा पंतप्रधान पण माणुसकी दाखवली कोणी नरेंद्र मोदींनी, त्याचं विमान भारतामध्ये उतरून घेतलं आणि तिला सुरक्षित ठेवलं, कारण ती एका देशाची प्रधानमंत्री होती. इथं जात धर्म पंथ काय बघितलं नाही. तोच कायदा होता की ज्या देशामध्ये अराजक असेल तिथला भारतीय माघारी आला त्याला देशामध्ये सामावून घ्या. बांगलादेशचं युद्ध आहे, श्रीलंकेचं चालू आहे, इस्रायलचं चालू आहे, अफगाणिस्तान चालू आहे, सिरिया चालू आहे, इराण चालू आहे, इराक चालू आहे, रशिया युक्रेन चालू आहे. तिथले भारतीय जात युक्रेनमध्ये जर किती मुलं भारतीय शिकत होती शाळेमध्ये, सगळे पुन्हा भारतात आले. मग त्यांना भारतात घ्यायचं का नाही घ्यायचं? भारतातली मुलं आहेत ती, मग त्यांना कुठे त्या सीमारेषेवर सोडून गोळ्या घालून मारा म्हणायचं? चालेल का असं? त्याचा कायदा केला, त्याचं भांडवल वेगळं केलं, शेतकऱ्याला या ठिकाणी भडकवलं गेलं आणि अशा चुकीच्या पद्धतीनं निवडणुका जिंकण्याचं काम झालं. पण सुदैवानं देशातल्या नागरिकांनी निर्णय घेतला. आपण एक चूक केली. आता उद्या जर इथं खासदार आले आणि त्यांना जर तुम्ही सांगितले की आमच्या इथे एक काम आहे, असं असं एक 10 कोटी रुपयाचा रस्ता करायचा आहे, आम्हाला करून द्या, खासदार काय म्हणणार? आता माझ्या सरकारमध्ये नाही, मी विरोधी पक्षात आहे, मी कुठनं पैसे आणू? म्हणून मी म्हटलं वाढपी ओळखीचा पाहिजे. वाढपी जर ओळखीचा असेल तर तुमची कामं होणार आहे. म्हणून केंद्र आणि राज्यातील 2 सरकार एका विचाराचे असतील तर आपला महाराष्ट्राचा गाडा चालणार आहे, आपल्या गावाला पैसा येणार आहे. त्यांच्या बाटण्यात दादा सांगतील किती किती पैसे आले कुठल्या कुठल्या योजनेकरता, ते मी सांगत नाही. पण हे पैसे का आले? वरती मोदी होते, खाली एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा होते, म्हणून हक्कानं आपल्या माणूस म्हणून त्यांनी हे पैसे पंढरपूरला दिले, मोहोळला दिले, सांगोल्याला दिले, सगळ्या आपल्या इथल्या भागाला पैसे मिळाले. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, प्रत्येक तालुक्याला 2000 कोटी, 3000 कोटी, 3500 कोटी एवढी मोठी मोठी कामं या ठिकाणी सुरू आहेत. ती काय लगेच 1-6 महिन्यात पूर्ण होत नाहीत, पण सुरुवात झाली आहे. कारण का तर एका विचाराची 2 सरकार होती आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण हेच निर्णय घेण्याची गरज आहे. वरचं सरकार आज मोदींचं आहे, ते सरकार आता 5 वर्ष राहणार आहे. उद्या जर इथं वेगळा निर्णय महाराष्ट्राने घेतला तर तुमचं माझं भवितव्य
अंधकारमय होणार आहे. म्हणून ही निवडणूक मगाशी म्हणलं तसं त्यांच्या भविष्याची नाही, आपल्या भविष्याची आहे. आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याकरता उद्याच्या 20 तारखेला आपण समाधानदानाचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळापुढचं बटन दाबून त्यांना विजयी करा आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि मला पुढच्या सभेला जायचंय, संयोजकांची सगळ्याची परवानगी घेतो. दादा ह्यानंतर बोलत राहतील, मी पुढची सभा चालू करतो, तुम्ही तिकडे या, मी तिथनं पुढच्या सभेला जातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.